मित्रांनो, जाऊया पुन्हा एकदा मैदानाच्या दिशेने. सलामीर जोडी मैदानात पाहायला मिळते. अखिलेश आणि त्यासोबत कैफ. तर गोलंदाजी ट्रॅकवर पहिला गोलंदाज करण यांच्याकडे चेंडू सोपवला गेलाय. करण सोडा एक दर्जेदार अष्टपैलू खेळाडू आहे. चेंबर परिसरातून आपल्याला पाहायला मिळतात. बऱ्याच स्पर्धा या खेळाडूंनी देखील गाजवल्या आहेत. कायम आपलं नाव चर्चेत ठेवलंय. एक अष्टपैलू खेळी त्याच्यामार्फत कायम पाहायला मिळते. पॉवर प्लेचं षटक आहे. पहिलं षटक. एकंदरीत 4 खेळाडू आपल्याला पॉवर प्ले लाईनच्या बाहेर पाहायला मिळत आहेत. मॅचला होते मित्रांनो सुरुवात. दुसरा सामना श्री झुलाई कोटेश्वरी प्रसन्न चेंबूर विरुद्ध स्काय रायडर VSA भटवाडी. मित्रांनो, आपल्याला 5 षटकं ही 20 मिनिटांमध्ये नक्की संपन्न करायची आहेत. अवधी असणाऱ्या 20 मिनिटाचा. आणि या ठिकाणी पहिल्याच बॉलवर गडी या ठिकाणी बाद होतोय. दांडी होते गुल. करण सोडा पहिला चेंडू अशा प्रकारे सोडलाय की कोणी समजलं नाहीये फलंदाजाला आणि पहिल्याच चेंडूवर या ठिकाणी सफलता प्राप्त करतोय. कुठे ना कुठेतरी भापलं होतं. लिव्ह करायचा प्रयत्न होता, मात्र चेंडूने टप्पा खाल्ल्यानंतर काहीसा जास्त वळण घेतलं आणि यशांचा वेध घेतला. पहिला गडी या ठिकाणी बाद केलाय. चांगली सुरुवात झाली आहे श्री झुलाई कोटेश्वरी प्रसन्न चेंबूर संघाची. नवीन बॅटर आता मैदानात दाखल झाले आहेत. मिथिलेश पहिल्या चेंडूवर यश प्राप्त. चांगला संकेत. दोन्ही दिशेला चेंडू वळवण्याची क्षमता नक्कीच करणकडे आहे. वेग देखील आहे. दुसरा बॉल सेमी खेळी पाहायला मिळते आणि पुन्हा एकदा संधी निर्माण झाली. नशिबाने साथ दिले. अजून एक खेळाडू धावबाद होतोय. बॅक टू बॅक दुसरा गडी बाद. करण सोडा नक्कीच 2 चेंडूवर 2 गडी आतापर्यंत प्राप्त केलेत. एका बाजूला चेंबूर, दुसऱ्या बाजूला घाटकोपर. घाटकोपर परिसरातील बरेच खेळाडू याच मैदानात सराव करताना आपल्याला पाहायला मिळतात. कालच्या दिवशी देखील त्यांनी खूप चांगला खेळ केला. नन बॅटर मैदानात दाखल. मनोहर. कारण सोडा आतापर्यंत 2 अफलातून चेंडू पाहायला मिळाले. 2 चेंडूवर या ठिकाणी गडी देखील बाद केले गेलेत. तिसऱ्या चेंडूवर थोडंसं दबाव तर नक्कीच असणारे फलंदाजी करणाऱ्या संघांवर, कारण 2 महत्त्वपूर्ण गडी पहिल्याच 2 चेंडूवर बाद झालेत. आणि या ठिकाणी अजून एक चांगला बॉल डेलिब्रेट नक्कीच या ठिकाणी घोषित करण्यात येईल. 3 डॉट बॉल. 2 गडी देखील बाद केलेत. चांगली गोलंदाजी म्हणाली करण सोडा. नक्कीच चेंडू पडल्यानंतर काहीसा जास्त वळण घेतोय, यासाठीच करण सोडा ओळखला जातो. अचूक टप्प्यावर मारा आतापर्यंत नक्की झालाय. हलक्या हाताने कट केलाय. पॉइंट रिजनमध्ये क्षेत्ररक्षक आलाय. एकच धाव मिळणार आहे. आतापर्यंत नक्कीच शांतता मैदानात पाहायला मिळते. 2 गडी बाद झालेत. केवळ 1 धाव स्कोर कार्डवर लगावली गेली. 4 चेंडूंचा खेळ झालाय. पॉवर प्लेमध्ये कुठे ना कुठेतरी आक्रमण नक्कीच करणं गरजेचं आहे, मात्र 2 महत्त्वपूर्ण फलंदाज बाद झाले. त्यानंतर थोडासा प्रेशर कुठे ना कुठेतरी पाहायला मिळतोय स्काय रायडर्स VSA भटवाडी संघाच्या बाजूने. आणि या ठिकाणी वाईट बॉल आणि वाईट +1. 2 धावा या ठिकाणी नक्कीच. आता 4 चेंडूचा खेळ झालाय आणि या 2च्या सहाय्याने 3 स्कोर कार्डवर धावसंख्या पाहायला मिळते. येणारे 2 चेंडूवर प्रहार होणार का? पॉवर प्लेचे शेवटचे 2 चेंडू शिल्लक. पण करण सोडा ज्या प्रकारे गोलंदाजी करतायत संपूर्णपणे बांधून ठेवले फलंदाजांना. अजून कोणत्याही फलंदाजाने हात खुला केला नाहीये. संयमी खेळी आतापर्यंत पाहायला मिळते आणि हे देखील क्रिकेटमध्ये महत्त्वाचं आहे. चांगल्या चेंडूचा सन्मान. आणि या ठिकाणी नक्कीच बॅटची एज घेऊन कॉट बिहाइंड द स्टंप सुशांत चांगला झेल आणि अजून एक गडी बाद होतोय. मैदानात शांतता संपूर्णपणे पाहायला मिळते. 3 महत्त्वपूर्ण फलंदाज तंबूच्या आसऱ्याला आतापर्यंत परतलेत. घाटकोपर संघ VSA भटवाडी थोडासा संघर्ष करताना आता पाहायला मिळतोय. पहिल्या षटकामध्ये 3 उंदा फलंदाज या ठिकाणी
बाद झालेत. करण सोडा एक दर्जेदार कामगिरी. पण मैदानात दाखल झालेत आणि शेवटचा बॉल होता. नक्कीच हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न. चांगली गोलंदाजी झाली आहे. एकदा टाळ्या होऊन जाऊ दे. आतापर्यंत नक्कीच 3 गडी बाद केलेत. संपूर्णपणे निस्ता नाबूद केलंय संघाला. कारण सोडा पॉवर प्लेचं षटक होतं. कुठलाही मोठा फटका पाहायला मिळाला नाही. केवळ आणि केवळ 3 धावा या ठिकाणी खर्च केले. चांगली गोलंदाजी. गोलंदाजी मागवर नवीन गोलंदाज सनी कर्णधार पाहायला मिळत आहेत. आता मात्र कुठे ना कुठेतरी हात खोलावे लागतील. जो प्रेशर आहे तो रिलीज करण्यासाठी एखादा मोठा फटक्याच्या शोधात नक्कीच संघ असणार आहे. स्कायर 3 धावा आतापर्यंत स्कोर कार्डवर लगावल्या गेल्या आहेत. मागील मॅचमध्ये देखील आपण पाहिलं दिवेश पारावे एक असरदार खेळी पाहायला मिळाली. त्यानंतर सुरेश सरोज याने देखील चांगला खेळ केला. त्यामध्ये नक्कीच क्षेत्ररक्षण देखील गांगुलीचं देखील त्याच प्रकारे चांगलं पाहायला मिळालं. आणि आता दुसऱ्या सामन्यात चला मित्रांनो थोडं स्पीडअप करायचं आपल्याला विनंती असेल. VSA भटवाडी संघ आपला एक एक्स्ट्रा प्लेअर कॉमेंट्री बॉक्समध्ये पाठवायचं आपल्याला विनंती असेल. गोलंदाजी मागवर सनी दुसरं षटक. 3 धावा केवळ आणि केवळ स्कोर कार्डवर पाहायला मिळतात. आता कुठे ना कुठेतरी हात खोलायला लागेल. मात्र नक्कीच एक चांगलं कर्णधार सनी आणि योग्य निर्णय या ठिकाणी पाहायला मिळतोय. अजून दबाव देण्याचा प्रयत्नात बॉलिंग पॉवर प्लेचा देखील या ठिकाणी वापर केला गेला आहे दुसऱ्या षटकामध्ये. आणि स्वतः गोलंदाजी मागवर प्लस वेगवान बॉल पाहायला मिळाला आणि पुन्हा एकदा संधी निर्माण झाली. आणि अजून एक फलंदाज धावबाद होतोय. प्रेशर नक्की पाहायला मिळतोय. अजून कोणताही नक्कीच फलंदाज असं वेळ मैदानात थांबला नाहीये. चिंतेची बाब नक्कीच म्हणावी लागेल घाटकोपर संघासाठी. एखाद्या चांगल्या इनिंगची गरज नक्कीच आहे घाटकोपर संघाला. एकंदरीत जर 5 षटकांचा खेळ म्हटलं तर 40 धावा तरी कमीत कमी करणं या मैदानाच्या जी रचना आहे बघून नक्कीच ते गरजेचं असणार आहे. त्यामुळे 40 धावा स्कोर कार्ड कशा प्रकारे पोहोचेल आता यासाठी नक्कीच खेळ करणं गरजेचं आहे. एक इनिंग बिल्ड करणं गरजेचं आहे. आक्रमण देखील करावं लागेल. संयमी खेळ देखील करावी लागेल. कारण एकंदरीत 4 गडे आतापर्यंत तंबूच्या आसराला पोहोचलेत. नक्की स्वर्गीय अनूप डुडस एक मनमिळावू व्यक्तिमत्व या भटवाडी घाटकोपर परिसरातील सर्वांच्या मनात ज्याने राज्य केलं त्याच्या स्मरणार्थ हा क्रिकेटचा दैदिप्यमान सोहळा आपल्याला पाहायला मिळतोय. भटवाडीची माऊली चषक 2026 चौथ्या पर्वामध्ये हे सर्व सामने आपण पाहतोय. खूप दर्जेदार आयोजनात कालपासून सुरू झालेली स्पर्धा आजचा दुसरा दिवस आणि स्टेशन वाईज लॉटमधील दुसरा सामना मैदानात. आतापर्यंत कुठलाही मोठा फटका पाहायला मिळाला नाहीये. धावसंख्या 4. अजून एक चांगला फटका क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये. एकच धाव मिळणार आहे. रोशन आणि पवन ही जोडी मैदानात पाहायला मिळते. जबाबदारी आता नक्कीच असणार आहे. एक इनिंग बिल्ड करणं गरजेचं आहे घाटकोपर संघाला. आणि या ठिकाणी पुन्हा एकदा चांगला बॉल पाहायला मिळाला. पडल्यानंतर चेंडू हलकासा काढतोय बाहेर निघतोय. लेग बाय स्वरूपात एक धाव. आता धावा येणं गरजेचं आहे. कशा येत आहेत हे महत्त्वाचं नाही आहे. त्यामध्ये एकाच दुसरा मोठा प्रहार आला तर पुन्हा एकदा मॅचला नक्कीच गती मिळेल. या धावसंख्येला गती मिळेल. आणि एक चांगला सामना पुन्हा एकदा संपूर्ण घाटकोपर क्रीडा रसिक आहेत त्यांना नक्कीच पाहायला मिळणार आहे.
आणि वाईट बॉलचा इशारा पंचांकडनं या ठिकाणी कळवण्यात येतोय. आमचे शक्ती गोसावी सर, त्याचप्रमाणे दिपू सर असतील, तर या ठिकाणी नक्कीच तिसऱ्या पंचांना आव्हान देण्यात येत आहे. फिल्डिंग रिव्ह्यू या ठिकाणी क्षेत्ररक्षण करण्यास संघाकडनं रिव्ह्यू घेण्यात आला आहे. वाईड या ठिकाणी नक्कीच वाईड बॉल या ठिकाणी चेक केला जाईल. फेअर डिलिव्हरी या ठिकाणी असणार आहे. आपला रिव्ह्यू देखील या ठिकाणी लॉस झालाय. यापुढे आपल्याला नक्कीच या ठिकाणी रिव्ह्यू सक्सेसफुल होतोय. वाईट नसणार आहे चेंडू, वैद्य चेंडू या ठिकाणी ग्राह्य धरला जाईल. नो बॉलचा इशारा या ठिकाणी नक्कीच पंचांकडनं कळवण्यात येतोय. त्यावर एक धाव देखील मिळते. पुन्हा एकदा नक्कीच बॉलिंग टीमने या ठिकाणी रिव्ह्यू घेतलाय. नो बॉल चेक केला जाईल. आपल्या दोन्ही संघांना प्रत्येक इनिंगमध्ये एक एक रिव्ह्यू देण्यात येईल. त्यामध्ये जर रिव्ह्यू सक्सेसफुल झाला तर तो कंटिन्यू पुढे असेल, आणि आपल्याला एकच रिव्ह्यू अनसक्सेसफुल झाला यानंतर आपल्याला कोणताही रिव्ह्यू या ठिकाणी घेता येणार नाही. संपूर्ण भटवाडीकर असतील, घाटकोपर असेल, मुंबईकरांचं नक्कीच आज लक्ष या बृहन्मुंबई मधील एक महत्त्वपूर्ण शहर घाटकोपरच्या भटवाडी परिसरात काल, आज आणि उद्याच्या दिवसात नक्कीच राहणार आहे. कारण ज्या प्रकारचं आयोजन या ठिकाणी नक्कीच पाहायला मिळते. कालच्या दिवसापासून सुरू झालेला स्पर्धेचा प्रवास, आजचा दुसरा दिवस, नवनिर्माण उत्सव मंडळ व स्टार क्रिकेट संघ, भली मोठी मेहनत. नक्कीच आता सामन्यांना सुरुवात झाली आहे. दुसरा सामना मैदानात रंगलाय. जसे सामने पुढे पुढे सरकत जातील तशी तशी प्रेक्षकांची गर्दी देखील या ठिकाणी पाहायला मिळेल. पहिला सामना देखील आपण दर्जेदार पाहायला मिळाला. श्री स्वामी समर्थ अंधेरी विरुद्ध आई गावदेवी कल्याण. आई गावदेवी कल्याण संघ या ठिकाणी पुन्हा एकदा रिव्ह्यू या ठिकाणी सक्सेसफुल ठरतोय. काय निर्णय या ठिकाणी घेतले सनी नक्कीच कर्णधार आहेत. दोन षटकांचा खेळ समाप्त झालाय. धावसंख्या झाली आहे 7 आणि गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा एक भला मोठा अनुभव असलेला खेळाडू, चेंबूर परिसरातील एक अष्टपैलू खेळाडू सुशांत. चांगली खेळी नक्कीच कायम राहिली आहे. आमचे संदेशदा पाटील यांचं देखील मी पुन्हा एकदा हार्दिक हार्दिक आभार मानतो. आपण या आमच्या स्पर्धेला भेट दिलात. आतापर्यंत नक्कीच गोलंदाजी चांगल्यारीत्या पाहायला मिळाली. एकही मोठा फटका आला नाही आहे. धावसंख्या झाली आहे 7. गोलंदाजी मार्कवर सुशांत. तिसरं षटक. पुन्हा एकदा वेग पाहायला मिळाला. तेवढं चांगले यष्टीरक्षण देखील राजन होते. यस, वाईड बॉल. पॉपिंग क्रीजमध्ये फलंदाज दाखल झालाय.
पुन्हा एकदा चांगला फटका टीममध्ये क्षेत्ररक्षक आहेत, एकच धाव मिळेल. आतापर्यंत संथ गतीने धावसंख्या पुढे सरकते. धावसंख्या झाली 9. आणि आता मात्र बिग हिट करण्याचा प्रयत्न होता. नक्कीच मोठ्या फटक्याच्या शोधात संघ होता. कुठेतरी नियंत्रण चुकलं, फटका फसला, चेंडू निघून गेला आउट ऑफ द पार्क. अजून एक फलंदाज बाद होईल. रुशांची खेळ संपुष्टात येते. थोडासा दबाव नक्कीच आहे, तो दबाव कुठे ना कुठेतरी रिलीज करण्याच्या प्रयत्नामध्ये, मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नामध्ये फटका फसला जातोय. बॅकफुटला कुठे ना कुठेतरी संघ आता पाहायला मिळतोय. स्काय रायडर्स VSA भटवाडी घाटकोपर संपूर्णपणे बांधून ठेवलंय. तिसरं षटक प्रगतीपथावर आहे. धावसंख्या केवळ आणि केवळ 9 पाहायला मिळते. एकतर्फी सामना पाहायला मिळेल का? पण अजूनपर्यंत देखील उर्वरित 2 षटकचा खेळ अजून शिल्लक आहे. येणाऱ्या 2 षटकांमध्ये जरी की 3-4 चौकार जरी पाहायला मिळाले तरी देखील एक समाधानकारक स्कोर, फायडेबल स्कोर देखील स्कोर कार्डवर पाहायला मिळू शकतो. पुन्हा इथे चांगला वेगवान बॉल पाहायला मिळाला. कव्हर्स रिझनमध्ये करण याच्याकडे चेंडू जातोय. पुणे ते चांगला बॉल पाहायला मिळतोय. पडल्यानंतर हलकीशी उसळी मिळते आणि एकच धाव. संशयला फटका खेळाय. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक एकच धाव. कुठलाही मोठा प्रहार मारण्याचा प्रयत्न होत नाही आहे, कारण जर एकंदरीत विचार केला तर आतापर्यंत 5 गडी तंबूच्या आसऱ्याला परतले आहेत. त्यामुळे आता विकेट ठेवून रन गोळा करणं हे देखील खूप महत्त्वपूर्ण असणार आहे घाटकोपर संघासाठी. आणि अजून एक संधी निर्माण झाली होती, कुठेतरी यष्टीरक्षक चुकले. राजन वाईड बॉल येतोय. शेवटचा बॉल तिसऱ्या षटकातील. 1 to go. खुल्या डब्याचा बॉल होता. क्षेत्ररक्षक आहेत. एकदम इथे तिसऱ्या षटकाचा खेळ या ठिकाणी समाप्त झाला आहे. धावसंख्येचा विचार केला, धावसंख्या झाली आहे 14. येणाऱ्या 12 चेंडूमध्ये 20 धावा, 20 ते 25 धावा जरी आल्या तरी देखील नक्कीच फायडेबल स्कोर या ठिकाणी पाहायला मिळेल. आणि त्याच प्रयत्नात नक्कीच असणारे घाटकोपर संघ. नवीन गोलंदाजी मागवर राहुल पाहायला मिळतोय. आतापर्यंत चांगली कामगिरी नक्कीच केली आहे तिन्ही गोलंदाजांनी. जर करनचा विचार केला तर एकंदरीत केवळ 3 धावा खर्च केल्या. त्या षटकामध्ये 3 गडी देखील बाद झाले. त्यानंतर सनी गोलंदाजीसाठी आले, त्यांनी देखील केवळ आणि केवळ 4 धावा खर्च केल्या, 1 गडी देखील बाद केला. नंतर सुशांत गोलंदाजीसाठी आले, त्यांना देखील एक सफलता नक्की प्राप्त झाली आणि 7 धावा त्यांनी देखील खर्च केल्या. म्हणजे एकंदरीत चांगली गोलंदाजी आतापर्यंत नक्कीच राहिली आहे चेंबूर संघाची. श्री झोलाई कोटेश्वरी प्रसन्न संघ चांगली कामगिरी करतोय. आणि या ठिकाणी गॅपमध्ये चेंडू निघून गेलाय. लेट आलाय, थेट आलाय, तंदुरुस्त आलाय, दुरुस्त आलाय, हा आलाय चौकार. याच फटक्याच्या शोधात नक्कीच संघ होता. अजून देखील 11 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 11 चेंडूंमध्ये 2-3 चौकार जरी पाहायला मिळाले मॅचमध्ये रंगत वाढेल. पहिल्याच चेंडूवर या ठिकाणी स्वागत केलं गेलंय राहुल यांचं. चांगला बॉल होता, त्यामध्ये गॅप होता, गॅपमधून चेंडू ट्रॅव्हल झाला. 4 धावा नक्की मिळतील. पुन्हा एकदा चांगला कव्हरचा फटका आणि तेवढी चांगली फेकी. नक्कीच या ठिकाणी अंपायर सॉफ्ट सिग्नल या ठिकाणी आउट असणार आहे. तिसऱ्या पंचांना आवाहन केलं गेलंय. अंपायर रिव्ह्यू या ठिकाणी घेण्यात येतोय.
आणि या ठिकाणी बॅटर बाद होतोय. एक चौकार नक्की पाहायला मिळाला. त्यानंतर पुन्हा एकदा छोटंसं कमबॅक देखील राहुलचं या ठिकाणी पाहायला मिळालं. फलंदाज झालाय बाद. ज्या प्रकारे पहिल्या चेंडूवर चौकार मारला होता, अजून थोडे बॉल जरी नक्कीच खेळले असते फलंदाज तरी देखील एका दुसरा अजून चौकार पाहायला मिळाला असता. पण एक क्रिकेट आहे मित्रांनो. नवीन बॅटर आता मैदानात दाखल झाले. साहिल एक वेगवान गोलंदाज आहेत याच घाटकोपर परिसरातील. 6 गडी आतापर्यंत या ठिकाणी बाद झालेत. पुणे तो फटका खेळला आणि या ठिकाणी अजून एक चौकार. टाळ्यांचा गजर नक्कीच बऱ्याच टाइम नंतर होतोय. एकंदरीत या संपूर्ण इनिंगमध्ये आतापर्यंत केवळ आणि केवळ 2 चौकार पाहायला मिळालेत. किरण नक्कीच आता अशीच किरण देखील किरणने या ठिकाणी उजवळीत केलंय. 3 चेंडूवर आतापर्यंत 8 धावा नक्की गोळा केल्या गेल्या आहेत. अजून देखील 3 चेंडू शिल्लक आहेत. 4थं षटक या ठिकाणी प्रगतीपथावर. धावसंख्या झाली आहे 22. अजून देखील 9 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. कुठे ना कुठे थांबलेली धावसंख्या आता देखील वेगाने पळायला लागली आहे. पुन्हा एकदा कव्हर सीझन मध्ये फटका खेळलाय. एकच जाव नक्कीच. साई स्ट्राईक एंडला फलंदाज. 2 चेंडूचा खेळ शिल्लक. 4थं षटक. पुन्हा खुलवर डब्याचा बॉल खोदून काढलाय. अशाच प्रकारची खेळ जर सुरुवातीला झाली असती तर कुठे ना कुठे तरी धावसंख्येचा पल्ला आतापर्यंत 30 ते 35च्या घरात देखील पाहायला मिळाला असता. मात्र ज्या प्रकारची करण, सुशांत आणि सनी यांनी गोलंदाजी केली आहे वाखाणण्याजोगी. पुण्याचा चांगला फटका. गॅपमध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय आणि या षटकातील 3रा चौकार शेवट देखील नक्कीच गोड केलाय. राहुल यांच्यावर आक्रमण पाहायला मिळालं आणि या चौकाराच्या साह्याने धावसंख्या झाली 28. ज्याचा उल्लेख केला होता ती देखील धावसंख्या आता स्कोर कार्डवर लगावली गेली. अजून देखील 6 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. येणाऱ्या 6 चेंडूमध्ये 8 ते 10 धावा जरी आल्या तरी देखील फायटेबल स्कोर या ठिकाणी नक्कीच म्हणावा लागेल. कालच्या दिवसात एकंदरीत आपण 40चा पल्ला गाठला. 43 देखील पहिल्या मॅचमध्ये या ठिकाणी लक्ष ठेवण्यात आलं. त्यामुळे मैदानाचा विचार केला तर 40चा पल्ला देखील गाठला जाऊ शकतो. आता कशा प्रकारची फलंदाजी होईल पाहण्यासारखं असणार आहे. कारण समोर जर विचार केला तर करण सोडा एक मुख्य गोलंदाज श्री झुलाई कोटेश्वरी प्रसन्न संघाकडनं आणि या पहिलाच बॉल वाईट बॉल पाहायला मिळाला आहे. कारण यांच्याकडे शैली आहे चेंडू जास्त वळवण्याची. दोन्ही दिशेला चेंडू देखील ते वळवतात. एक संपूर्ण परिपूर्ण गोलंदाज कसा असावा तर त्याचं नक्कीच एक चांगलं उदाहरण म्हणजे करण सोडा. आणि वेग आणि वेग पेस विनिंग द रेस. डॉट बॉल. पहिला बॉल व्हाईट बॉल आला. त्यानंतर जो कमबॅक इथे का मोठ्या गोलंदाजाची नक्कीच लक्षणं असतात. कमबॅक करणं खूप महत्त्वाचं असतं. एवढं प्रचंड वेगात चेंडू टाकला होता समजलाच नाही साहिल यांना. आता जर संयम दिलाय. चांगला बॉल. अजून देखील 4 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. 4 चेंडूंवर एखादा मोठा प्रहार. 2 चेंडूमध्ये 2 धावा आतापर्यंत नक्कीच
या ठिकाणी गोळा केल्या गेल्या आहेत. अजून देखील 4 चेंडूंचा खेळ शिल्लक. स्ट्रायकिंगला फलंदाज किरण, ज्याच्या बॅटमधून 2 चौकार देखील पाहायला मिळाले आहेत. पॅडल स्वीप करण्याचा प्रयत्न होता, प्रयत्न फसलाय. अजून एक चांगला बॉल पाहायला मिळतोय करण. धावसंख्येने आता 30चा पल्ला देखील गाठलाय. शेवटचे 3 चेंडू शिल्लक. आणि या ठिकाणी नक्कीच चतुराई देखील पाहायला मिळाले. नो बॉलवर एक धाव देखील घेण्यात आली आहे. नक्कीच बॉलिंग करणाऱ्या टीमकडनं या ठिकाणी रिव्ह्यू घेण्यात आलाय. नक्कीच या ठिकाणी रनआउट देखील चेक केलं जाईल. 90 डिग्रीच्या अँगलच्या खाली आपल्याला गोलंदाजी करणं या ठिकाणी अनिवार्य असतं. तो अँगल कुठे ना कुठे थोडासा वाढला आहे असं पाहायला मिळालं. याच अनुषंगाने आमचे पंच यांच्याकडनं नोचा इशारा देण्यात आला. त्यांना आव्हान नक्कीच या ठिकाणी केलं गेलं आहे. क्षेत्ररक्षण करणाऱ्या टीमकडून करण यांनी देखील हे आव्हान केलं आहे. आणि या ठिकाणी रिव्ह्यू देखील अनसक्सेसफुल होतोय. नो बॉल असणार आहे आणि त्यावर एक धाव देखील मिळणार आहे. बघा बघता बघता धावसंख्येने आता 32 धावांचा पल्ला देखील गाठलाय. अजून देखील 3 बॉलचा खेळ शिल्लक आहे. म्हणजे 3 चेंडूवर एक एक धाव जरी आली तरी देखील 35चा पल्ला आणि 5 टेबल स्कोर. 3 चेंडूंचा खेळ अजून शिल्लक आहे. या ठिकाणी नक्कीच आता कोणताही रिव्ह्यू क्षेत्ररक्षण करणाऱ्या टीमकडे नसणार आहे. पुन्हा तो वेगवान बॉल, खोलवर टप्प्याचा बॉल होता. स्टंप टू स्टंप नक्कीच पिचिंग केली गेली होती. एक धाव मिळते. जी कुठेतरी थांबलेली मॅच होती त्याला नक्कीच किरण यांनी आशेचं किरण दिलं. त्यांच्या बॅटमधून 2 चौकार पाहायला मिळाले. येणारे 2 चेंडू नक्कीच किरण यांच्याकडे स्ट्राईक राहिली तर ते नक्कीच चांगली गोष्ट, चांगली बाब म्हणावी लागेल घाटकोपर संघासाठी. 2 मोठे प्रहार त्यांच्या बॅटमधून पाहायला मिळालेत. आणि आता मात्र करण सोडा पुन्हा एकदा फिरकी पाहायला मिळाली. चेंडू पडल्यानंतर कट झाला, उसी देखील मिळाली. आणि या ठिकाणी किरण यांचे खेळ नक्की संपुष्टात होते. शेवटचा 1 चेंडू शिल्लक. धावसंख्या झाली आहे 33. भूषण नवीन फलंदाज आणि या ठिकाणी पुन्हा एकदा फसवलाय. बॅटची लिडिंग एज घेऊन चेंडू निघून गेला बॉक्सच्या बाहेर. शेवट देखील नक्कीच सफलता प्राप्त केली आहे करण सोडा यांनी. चांगली गोलंदाजी आतापर्यंत नक्कीच राहिली करण सोडा. एकही मोठा प्रहार त्यांच्या गोलंदाजीमध्ये पाहायला मिळाला नाही आहे. पहिलं षटक देखील केवळ आणि केवळ 3 धावांचं या ठिकाणी पाहायला मिळालं. त्यानंतर सनी गोलंदाजीसाठी आले, त्यांनी देखील केवळ आणि केवळ 4 धावा खर्च केल्या. त्यानंतर सुशांत यांनी देखील चांगली गोलंदाजी नक्कीच केली, केवळ आणि केवळ 7 धावा. आणि चौथ्या गोलंदाजावर कुठेतरी नक्कीच पुनरागमन पाहायला मिळालं घाटकोपर संघाचं. एकंदरीत 14 धावा गोळा केल्या गेल्या. आणि पुन्हा एकदा करण 5वं षटक घेऊन गोलंदाजी मार्कवर केवळ आणि केवळ 5 धावा खर्च केल्याने 2 गडी देखील बाद केलेत. एकंदरीत चांगली गोलंदाजी नक्कीच म्हणावी लागेल. आता जिंकण्यासाठी जर विचार केला 34 धावांचं लक्ष आहे. 4 धावा केवळ केवळ वर पाहायला मिळत आहेत.
आजच्या दिवसातील दुसरा सामना मैदानात जिंकण्यासाठी 34 धावांची गरज. नवनिर्माण उत्सव मंडळ व क्रिकेट स्टार संघ आयोजित स्वर्गीय अनुप डोळस यांच्या स्मरणार्थ भटवाडीची माऊली चषक 2026 चौथ्या पर्वामध्ये आपण सर्व हा क्रिकेटच्या सोहळ्याचा दैदिप्यमान सोहळ्याचा अनुभव या ठिकाणी आपण घेतोय. आजच्या दिवसात एकंदरीत आपल्या स्टेशन वाईजचे संघ, त्याचप्रमाणे ओपन ऑफ म्हणजे खुल्या गटातील संघ ज्यांनी कायम अंडरआर्म क्रिकेटवर आपलं राज्य गाजवलं आहे असे बलाढ्य संघ देखील आजच्या दिवसात आपल्याला पाहायला मिळतील. त्याचप्रमाणे कालच्या दिवसातील एक घाटकोपरचा लॉट म्हणजेच ते देखील 4 संघ आपल्याला खेळताना आजच्या दिवसात दिसतील. आणि उद्याच्या दिवशी ज्यांनी ही स्पर्धा आयोजित केली आहे त्याच परिसर म्हणजे भटवाडीचा हाफ आणि लीग फॉर्मॅटमधील सामने उद्याच्या दिवसात देखील पाहायला मिळणार आहेत. एकंदरीत आजच्या दिवसात पालघरपासून घाटकोपरचा प्रवास करून यशवंतजी ठाकूर सर यांचा देखील आपल्याला आवाज नक्कीच आजच्या संपूर्ण दिवसामध्ये ऐकायला मिळणार आहे. 34 धावांचं लक्ष आता नक्कीच गोलंदाजी कशा प्रकारे होईल हे पाहण्यासारखं असणार आहे. स्वतः कर्णधार साईल एक वेगवान गोलंदाज आहेत घाटकोपर परिसरातील. सलामीवीर जोडी मैदानात दाखल झाली आहे. करण सोडा, 9 सेकंडला राजन. अंडर बॉक्स क्रिकेटचा विचार केला तर बॉल टू बॉल मॅचेस देखील बऱ्याच वेळा चित्तधरारक रोमांच घेऊन येतात. शेवटपर्यंत नक्कीच मॅच पाहायला मिळते. आता कशा प्रकारची फलंदाजी होईल, कशा प्रकारची गोलंदाजी होईल यावर नक्कीच येणाऱ्या 2-3 षटकांमध्ये आपल्याला मॅचचं स्वरूप पाहायला मिळेल. एकतर्फी मॅच होईल की सामना शेवटपर्यंत जाणार. पण एक गोष्ट नक्की होणार ती म्हणजे मनोरंजन. हलक्या हाताने दिशा दिली आहे. स्क्वेअर लेग झोनमध्ये क्षेत्ररक्षक आलाय. धावसंख्येला झाली आहे सुरुवात. आणि या ठिकाणी चुकी पाहायला मिळते आहे. बॅटची एज घेऊन नशिबाची साथ आणि चेंडू निघून गेला बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावा मिळत आहेत. राजन देखील नक्कीच स्मित असे पाहायला मिळते कारण फटका पाहिजे तसा नक्कीच या ठिकाणी नव्हता. प्रॉपर टाइम झाला नव्हता. बॅटची एज घेऊन चेंडू निघून गेला बाउंड्री लाईनच्या बाहेर आणि तिकडे क्षेत्ररक्षक देखील होता. मात्र चुकी पाहायला मिळते. प्रेझेन्स ऑफ माइंडचा खेळ नक्कीच क्रिकेट म्हटला जातो. क्षणार्धात निर्णय घेण्याची क्षमता ज्याच्याकडे आहे तोच हा क्रिकेटचा खेळ नक्कीच चांगल्या रीतीने खेळतो. आता मात्र पुन्हा एकदा समोरच्याने स्टेट डाऊन द ग्राउंड. कार्पेटच्या ह्याने चेंडू ट्रॅव्हल झालाय. बॅक टू बॅक दुसरा चौकार राजन यांच्या बॅटमधून. नक्कीच एकंदरीत सुरुवात दमदार झाली आहे. 3 चेंडूंचा खेळ झाला. 9 धावा देखील स्कोर कार्डवर लगावल्या गेल्या. 34 धावांचं लक्ष आहे. पॉवर प्लेचं षटक आहे त्याचा पुरेपूर फायदा नक्कीच वापर आतापर्यंत राजन यांनी केलाय. बॅक टू बॅक 2 चौकार. आता मात्र संयमी खेळी नक्कीच एक टेक्निकल बॅट्समन देखील राजन आहे. 2 चौकार आले. त्यानंतर स्ट्राईक रोटेट केली. डबल डिजिटमध्ये आता देखील स्कोर पाहायला मिळतोय. 10 धावा स्कोर कार्डवर लगावल्या गेल्या आहेत. पुन्हा एकदा डिक्लेअर झोनमध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. 1 धाव. जी सुरुवात हवी होती ती तर आता नक्कीच मिळाली आहे. श्री झुलाई कोडेश्वरी प्रसन्न संघाला 11 धावा आतापर्यंत स्कोर कार्डवर लगावल्या गेल्या. आता सोपा आव्हान नक्कीच कुठे ना कुठेतरी म्हणावं लागेल. श्री झुलाई कोडेश्वरी प्रसन्न संघ चांगली पकड देखील आता सामन्यात. चांगली सुरुवात. 34 धावांचं लक्ष होतं आणि पहिल्याच षटकामध्ये 11 धावा आतापर्यंत गोळा केल्या गेल्या आहेत. शेवटचा चेंडू शिल्लक. पडस्वीप करण्याचा प्रयत्न होता नक्कीच या ठिकाणी थांबवलंय कारण आता धावा घेणं देखील गरजेचं नाही. 11 धावा तर नक्कीच आल्या आहेत. आता मॅचला जिंकण्यासाठी एकंदरीत विचार केला तर 24 चेंडू आणि 23 धावांची गरज आहे. प्रयत्न तर नक्कीच असणार आहे की मॅच 2 ते 3 षटकांमध्ये संपवावी. पण मात्र क्रिकेटचा खेळ आता कशा प्रकारची गोलंदाजी होईल, कमबॅक होईल का, कोणता गोलंदाज या ठिकाणी नक्कीच हिरो ठरणार आहे पाहण्यासारखं असेल. मॅच शेवटच्या चेंडूपर्यंत जाणं हेच प्रेक्षकांचं नक्कीच कायम लक्ष असतं.
चुरस पाहायला मिळणं. घाटकोपर संघ कुठे ना कुठे थोडासा बॅकफुटला पाहायला मिळतोय. चांगली सुरुवात नक्कीच राजन यांनी करून दिली. 2 चौकार पहिल्या षटकामध्ये त्याच्या बॅटमधून. आणि करण सोडा नक्कीच एक मोठा खेळाडू आहे. संयमी खेळ, टेक्निकल खेळ त्याच्या बॅटमधून पाहायला मिळाली. सिंगल काढून नक्कीच गोलंदाजी मागवर गोलंदाज केतन पाहायला मिळतोय. कमबॅक करून देईल का? कारण येणारे 2 षटक खूप महत्त्वपूर्ण आहे. या मॅचचा जो पल्ला आहे तो कोणाच्या बाजूने झुकणार ते नक्कीच सांगणारे पुढील 2 षटक. आणि त्यामध्ये दुसरं षटक घेऊन गोलंदाजी मागवर केतन पाहायला मिळतोय. आणि बॉलिंग पॉवर पे देखील घेतलाय. नक्कीच याची देखील गरज आहे. कारण एक छोटी ओव्हर आली तर नक्कीच मॅचमध्ये रंगत वाढेल. पण तोपर्यंत सुरुवात स्वागत केलंय केतनचं चौकाराने. राजन यांच्या बॅटमधून तिसरा चौकार पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा बॅकफुटला आले होते आणि या ठिकाणी डायरेक्ट डेट. ओव्हर थ्रोचा देखील एक रन नक्की मिळणार आहे. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाकडनं नक्कीच या ठिकाणी रिव्ह्यू घेण्यात येईल, चेक केलं जाईल. नक्कीच या ठिकाणी रिव्ह्यू देखील आपला गमावला गेलाय. फलंदाज सुग्रुप. धावसंख्या झाली 17. अर्धा पल्ला या ठिकाणी नक्कीच धावसंख्येचा गाठला गेलाय. अजून देखील 17 धावांची गरज. स्टेप आउट आले समोरच्या दिशेला. क्षेत्ररक्षक आहेत. या ठिकाणी संधी निर्माण. मात्र चांगली रनिंग बिटवीन द विकेट या ठिकाणी पाहायला मिळाली आहे. राजन नक्कीच आतापर्यंत एकतर्फी खेळी करतोय. एकंदरीत जर विचार केला तर 14 धावा त्याच्या वैयक्तिक या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. आणि करण सोडा देखील त्यांना नक्कीच तेवढी चांगली साथ देतोय. पुढे चांगला फटका. गॅपमध्ये चेंडू. गॅप आहे फार मोठा. नाही होणार धावांचा तोटा. आणि आता करण यांच्या बॅटमधून देखील 4 धावा. मैदानात नक्की शांतता या ठिकाणी पाहायला मिळते. कारण एकतर्फी सामना देखील मैदानात म्हणावं लागेल. आतापर्यंत एकंदरीत 4 मोठे प्रहार पाहायला मिळाले. 3 चौकार राजन यांच्या बॅटमधून, 1 चौकार करण सोडा यांच्या बॅटमधून. आणि पुन्हा एकदा संधी होती, डायरेक्ट हिट झाला असता तर नक्कीच काही ना काहीतरी वेगळे चित्र पाहायला मिळालं असतं. धावसंख्या झाली आहे 23. दुसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू. पुन्हा एकदा कॉर्पोरेशनने फटका खेळला. क्षेत्ररक्षक आहेत. डॉट बॉल. षटकाची समाप्ती होते. धावसंख्या झाली आहे 23-23. जिंकण्यासाठी 18 चेंडू आणि 11 धावांची गरज. एक सोपं लक्ष म्हणावं लागेल. काही दमदार दर्जेदार सुरुवात नक्कीच राजन यांनी करून दिली आणि त्यांना तेवढीच चांगली साथ देखील करण सोडा. श्री झुलाई कोडेश्वरी प्रसन्न संघ चेंबूर. गोलंदाजी मागवर नवीन गोलंदाज भूषण. आणि पहिल्याच बॉलवर या ठिकाणी सफलता प्राप्त करतोय भूषण. करण सोडा यांची पारी संपुष्टात. अजून देखील मॅच संपली नाही. जिंकण्यासाठी 11 धावांची गरज आहे. 17 चेंडू आणि 11 धावा. दोन बॅटर मैदानात दाखल झालेत. अरविंद आणि या ठिकाणी पुन्हा एकदा तेच चित्र पाहायला मिळालं. बॅक टू बॅक दुसरा गडी या ठिकाणी बॉक्स स्वरूपात बाद होतोय. अरविंद आले, अरविंद निघाले. कंट्रोल सी, कंट्रोल व्ही, कॉपी पेस्ट.
कारण नवीन बॅटर मैदानात दाखल झालेत. मॅच मध्ये पुन्हा एकदा पुनरागमन होणार का, कारण बॅक टू बॅक 2 गडी आतापर्यंत बाद झालेत, ते पण महत्वपूर्ण. करण सोडा आणि त्यानंतर अरविंद हलक्या हाताने आणि अजून एक बॅक टू बॅक तिसरा गडी या ठिकाणी बाद होतोय. मॅच मध्ये आता आशेचा किरण नक्कीच या ठिकाणी ज्वलंत केलाय भूषण यांनी. बॅक टू बॅक 3 गडी या ठिकाणी बाद झालेत. दोन बॅटर मैदानात दाखल झाले. शमी नक्कीच भूषण गोलंदाजीसाठी आले. 18 चेंडूने 11 धावांची गरज असताना लगातार 3 गडी या ठिकाणी बाद केले. 2 गडी बॉक्स आउट स्वरूपात आणि 1 गडी धावबाद होतोय. मॅचमध्ये पुन्हा एकदा नक्कीच रंगात हळूहळू वाढताना पाहायला मिळते. आणि या ठिकाणी अजून एक चांगला बॉल, नक्कीच टाळ्यांचा गजर तर होणार आहे मित्र. अंडर प्रेशर मॅच मध्ये अशा प्रकारची गोलंदाजी घाटकोपरचा हा संघ स्काय रायडर्स VSA भटवाडी घाटकोपर. आता मात्र या ठिकाणी चुकी झाली आहे. लाईन कुठे ना कुठेतरी चुकलेत. वाईड बॉलचा इशारा पंचांकडनं. 14 चेंडू आणि मॅचला जिंकण्यासाठी 10 धावांची गरज आहे. आणि या ठिकाणी नक्कीच रूम मिळाला, त्याचा पुरेपूर वापर केला. राजन यांना अशा प्रकारचे चेंडू टाकून चालणार नाही. सेट फलंदाज आहेत. एकंदरीत 4 चौकार त्यांच्या बॅटमधून देखील पाहायला मिळालेत. अवे फ्रॉम द बॉडी बॉल होता, जागा मिळाली, चेंडूला पाठवून दिलं बॉर्डरलाईनच्या बाहेर. आता तर संयम पाहायला मिळाला, स्वतःकडे स्ट्राईक ठेवण्याचा प्रयत्न, कारण हे देखील महत्वपूर्ण आहे. त्यांना माहिती आहे मी आता सेट झालोय. 12 चेंडूंनी 5 धावांची गरज, सोपं लक्ष म्हणावं लागेल. बारा चेंडूंनी 5 धावांची गरज आहे. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज कैफ. नक्कीच या ठिकाणी चुकीच्या शैलीने गोलंदाजी केल्याबद्दल दंडित केलं गेलंय. नो बॉलचा इशारा येतोय. 30 धाव संख्येचा पल्ला देखील गाठला गेलाय. जिंकण्यासाठी केवळ 4 धावांची गरज. आणि गॅपमध्ये चेंडू नक्कीच तेवढंच चांगलं क्षेत्ररक्षण. औपचारिकता देखील म्हणता येईल, कारण केवळ 3 धावांची गरज आहे. चांगला फटका आणि तेवढंच चांगलं क्षेत्ररक्षण पुन्हा एकदा झालंय. आणि पुन्हा एकदा सॉफ्ट सिग्नल या ठिकाणी नॉट आउट आहे. चेक केलं जाईल. नाबाद या ठिकाणी नक्कीच फलंदाज असणार आहे आता मॅचला जिंकण्यासाठी केवळ आणि केवळ. दोन धावांची गरज आहे. आडोबॅकने फटका खेळलाय. नेक्स्ट मॅच आपल्याला पाहायला मिळणार आहे. पहिला मॅचचा विनर संघ, दुसरा मॅचचा विनर संघ श्री स्वामी समर्थ अंधेरी. आपण रेडी राहायचं आहे. आणि या ठिकाणी पुन्हा एकदा चौकार मारून मॅचचा विजय या ठिकाणी संपादन केलाय. वेल प्लेड राजन. एकतर्फी खेळी नक्कीच राजन यांची पाहायला मिळाली.
चला नेक्स्ट मॅच टॉस साठी देखील यायचे आहे. श्री स्वामी समर्थ अंधेरी आणि श्री झुलाई कोडेश्वरी प्रसन्न चेंबूर. नेक्स्ट मॅच अंधेरी विरुद्ध चेंबूर. टॉस साठी यायचे कर्णधार नवनिर्माण उत्सव मंडळ आयोजित भटवाडीची माऊली चषक 2026 चौथ्या पर्वामध्ये स्टेशन व्हायचे सामने या ठिकाणी आपण पाहतोय. स्वर्गीय अनुप डोळस यांच्या स्मरणार्थ ही स्पर्धा. यापुढील मॅच विनर वर्सेस विनर ही मॅच या ठिकाणी पाहायला मिळणार आहे. अंधेरी विरुद्ध चेंबूर एक भव्य दिव्य लढत या ठिकाणी पाहायला मिळेल. चेंबूर संघाने या ठिकाणी नाणेफेकीचा कौल जिंकलाय.